भाजप सोबत बिनसल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आघाडी केली। 3 पक्ष असल्यानं तिघांच्या वेगवेगळ्या विचारधारात किमान समान कार्यक्रमांतर्गत तरी अनेक मुद्द्यांवर तिन्ही पक्षांनी आपल्या तलवारी म्यान केल्या। यात एक असा मुद्दा होता जो वादाचा ठरला, तो म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा। कारण राहुल गांधी हे सातत्यानं सावरकरांचा माफीवीर म्हणून उल्लेख करताना दिसून आले। त्यांची ही भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेला कधी पटली नाही। सावरकरांना वीर ही पदवी जनतेनंच दिल्याचं सांगत आणि सावरकरांचं दैवत असल्याचं सांगत संजय राऊतांनीही आपल्या पक्षाची भूमिका याआधी स्पष्ट केली। मात्र आता नाशकात ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा राहुल गांधींविरोधात आक्रमक झालेली आहे। नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांनी तर राहुल गांधींच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा दिलेला आहे। त्यांनी काय म्हटलं ते अगदी थोडक्यात पाहूया। राहुल गांधी येत्या महिना 2 महिन्यामध्ये नाशिकला येणार आहे। जेव्हा ते नाशिकला येतील तर माझी महाराष्ट्रात यायच्या अगोदर राहुल गांधींना एक महाविकास आघाडीतील घटक म्हणून विनंती की त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची त्या वक्तव्याबद्दल माफी मागावी। अन्यथा नाशिकमध्ये यायच्या अगोदर एक शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांना काळं फासू, त्यांच्यापर्यंत जर पोहोचू शकलो नाही तर आम्ही निदान त्यांच्या ताफ्यावर तरी दगडफेक करू। ही माझी वैयक्तिक शिवसैनिक म्हणून भूमिका आहे व मी त्या भूमिकेवर ठाम आहे। काय फरक पडेल ना पडेल आम्ही याचा विचार करणार नाही। आणि मी तरी वैयक्तिक ही जे मी भूमिका मांडली आहे ती माझी वैयक्तिक शिवसैनिक भूमिका म्हणून भूमिका आहे व त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत। आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे पदाधिकारी ऋषी वर्मा, काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी, भाजप प्रवक्ता गणेश खंडकर आणि शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंतही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ऋषी वर्माजी, राहुल गांधींच्या अशा वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीमध्ये कायम अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण होते का? पुन्हा एकदा आपण कोंडीत पकडले गेलात का? ऋषी वर्मा। हिंदुत्ववादी होती, हिंदुत्ववादी आहे आणि हिंदुत्ववादी राहणार। शिवसेनेच्या स्थापनेनंतर जोपर्यंत हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये जो भगवा फडकवला तो पूर्ण भगवा होता। शिवसेना ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मान सन्मान राखणारी आहे। त्या मान सन्मानाला धक्का जर कोणी पोहोचवत असेल ते नरेंद्र मोदी असो, राहुल गांधी असो किंवा अजून कोणी असो, याचं उत्तर त्याला त्याच भाषेत मिळणार हे 100%। बर, राहुल गांधींविरोधात आपण काय करणार आहात? जसं बाळासाहेब दराडेंनी उत्तर दिलं की आम्ही राहुल गांधींना काळं फासू, राहुल गांधी काय, राहुल गांधीच्या जागेवर कोणीही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करल त्याचं तोंड काळं फासणार म्हणजे फासणार। बरं, जसं ऋषी वर्माजी आपण म्हणताय की जर थेटपणे सावरकरांचा अपमान होत असेल तर त्यातून काँग्रेसला नेमकं काय मिळतं? गोपाळ तिवारी। हे बघा, एक तर या वक्तव्यामध्ये हे जे आरोप केलेले हे शिवसेनेचे कुठले पदाधिकारी आहेत काय याचा खुलासा आजपर्यंत या चॅनलवर ऋषी वर्मा जे बोलतात त्याच्यापर्यंत तरी आज दिवसभरात कुणी आलेलं नाही, कुणी केलेलं नाही। मुळात हे आता कुठले कार्यकर्ते जे काय दराडे बोलतात ते त्यांच्यावर काही गुन्हेगारी स्वरूपाचे काही आरोप आहेत का? एका पक्ष कार्यालयावर दगडफेक केल्याचं एक आमच्याकडे माहिती आहे, ती तपासणी चालू आहे, पण त्याच्यात तथ्य आहे। मुद्दा असा आहे की राहुल गांधींनी कधीही सावरकरांचा अपमान केलेला नाही, कधी शिरक्या भाषेत बोललेलं नाही, काही नाही। मुद्दा असा आहे की जी वास्तवता आहे, जो इतिहास आहे त्याविषयी भाष्य जर केलं असेल तर त्याविषयी चर्चा आहे। मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये यांना आज पुन्हा कुठल्या सत्ताधारी पक्षाला, महायुतीला ही गरज भासते का की आज इतर कुठल्या प्रश्नांवर सामोरं न जाता येत असल्याने असे विषय उकरून काढायचे आणि लोक भावना भडकवायची। आणि राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आहेत, संविधानिक पदावर आहे, त्याविषयी आज आमच्या नाशिक शहराच्या अध्यक्षांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन याविषयी स्पष्ट केलेलं आहे। आणि या ठिकाणी आम्ही चौकशीची मागणी करत आहोत की अशा पद्धतीची दगडफेक वगैरे करणं, कायदा हातात घेणं आपल्या संविधानात बसतं का? त्यामध्ये त्या ठिकाणी योग्य ती पोलीस चौकशी होईल आणि ही अपेक्षा आहे आमची। आणि त्याविषयी दुसरं तिसरं काही बोललेले नसून ते कधीही त्यांनी कुठलाही अपमान केलेला नाही, हे वास्तवता आहे। जर तुम्ही वारंवार तो इतिहास काढत असाल तर ती इतिहासाची दुसरी बाजू पण येते, त्याचे संदर्भ दाखले
आम्हाला जाणीवपूर्वक असे इतिहास काढायचे नाही, हे नवा भारत म्हणताय. परंतु नवा भारतात आपलं काही करायचं सांगण्यापेक्षा हे जुनेच इतिहास पुरत बसलेत, जुनी खडगी उपरत बसलेत, अशा पद्धतीने पण बोलले, गोपाळ तशा तिवारी जी पद्धतीने आपण बोलले. पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवरती या संदर्भातला आरोप करताना दिसतात. मात्र ज्यावेळेला राहुल गांधी अशा प्रकारची वक्तव्य करून नेमकं काय बोलू इच्छित आहे किंवा दराडेंना आज असा इशारा का द्यावा लागला? गणेश खंडकर, महाविकास आघाडीमध्ये नेमकं काँग्रेसमुळे अडचण वाढते असं आपल्याला वाटतं का? गणेश खंडकर. नाही, मुळात बघा असं आहे की काँग्रेसची भूमिका या बाबतीतली आज गोपाळ तिवारी जे मांडतायत हं. अगदी नेमकी त्या विरुद्ध प्रदेशाच्या नेत्यांची भूमिका आहे. बर. आता ज्या ज्या वेळेला म्हणजे त्यांची यात्रा सुरू असताना ज्या वेळेला राहुल गांधी महाराष्ट्रात आले त्यावेळेला त्यांची यात्रा सुरू होती हं. आणि त्यांनी जाणून बुजून त्यावेळेला सावरकरांचा उल्लेख केला. हं. त्या यात्रेमध्ये सावरकरांचा, स्वातंत्र्यवीरांचा उल्लेख करण्याची काही आवश्यकता नव्हती हं. आणि तो काही विषय सुद्धा नव्हता. हं. परंतु माध्यमांमध्ये लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांना ते कळतं बरोबर, कारण समोर बरोबर काही लोक असतात जी सर्व अप टू डेट माहिती देत असतात. हं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्यांनी जाणून बुजून अपमान केला. ज्या भाषेमध्ये त्यांनी वाक्य उच्चारली ते असं म्हणाले होते की मी राहुल गांधी आहे, मी सावरकर नाही, मी माफी मागणार नाही. काय संबंध आहे? राहुल गांधींना कोणी माफी मागायला सांगितली होती? हं. काय संदर्भ होता? आणि त्यावेळेला कुणी त्यांना प्रश्नही तरी विचारला होता? ते सभेमध्ये बोलत होते. हं. म्हणजे काँग्रेस ठरवून, राहुल गांधी ठरवून आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात. मुळात असं आहे की स्वातंत्र्यवीरांच्या त्यांच्या त्यागाकडे कसं बघायचं हा काँग्रेसचा स्वतःचा प्रश्न आहे. बर. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या देशासाठी जे काही भोगलं, जे बलिदान त्यांच्या कुटुंबाने दिलं याची तुलना होऊ शकत नाही. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा काय असेल तो तुमच्याकडे ठेवा, हं. पण काही त्यागाविषयी तुम्हाला मान नसेल, सन्मान द्यायचा नसेल, तुम्ही नका देऊ. तुमच्या नेत्यांचा तो प्रश्न असेल, तुम्ही अपमान कसा काय करू शकता? बरं, अवमान काळ्या होतोय पाण्याची असं पिक्चर- गणेश खंडकर आपणही मान्य करता. शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंतांना मला विचारायचं आहे. अरुणजी, जसं मगासपासून आपण अगदी सुरुवातीपासून चर्चा करतोय की महायुती असेल किंवा महाविकास आघाडी, एकमेकांना आपल्या मित्रपक्षांना सांभाळून घेणं हे कार्य असतं. मात्र ज्या वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा येतो त्यावेळेला मात्र काँग्रेस विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हे सातत्यानं होताना दिसतंय. आता पुन्हा एकदा त्याला खतपाणी घालणारं आणखी एक वक्तव्य आणि त्यांना देण्यात आलेला इशारा. महाराष्ट्रात चाललं काय आहे? महाराष्ट्रात महाविकास आघाडी टिकून राहणार का, की या एका वक्तव्यामुळे, एका इशाऱ्यामुळे त्यांच्यातही तडा जाणार? अरुण सावंत. विशालजी, सत्य तर हेच आहे की या महाराष्ट्रामध्ये हं. या महाविकास आघाडीमध्ये आता कोणत्याही प्रकारचा एकोपा राहिलेला नाही. हं. हे सत्य आहे आणि महाराष्ट्राची पूर्ण जनता हे ओळखून आहे. बर. दुसरी गोष्ट, ज्याप्रमाणे आता गोपाळ तिवारी काँग्रेसचे प्रवक्ते इथे या चॅनल वरती येऊन पूर्णपणे खोटी माहिती देत आहेत. पहा, आदरणीय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान राहुल गांधीजी यांनी अनेकदा केलेला मी माझ्या कानांनी आणि या डोळ्यांनी ऐकलेले आहे आणि या महाराष्ट्रातील करोडो जणांनी ऐकलेले आहे. तो हं. त्यांना त्यात काय अशी धन्यता वाटते कळत नाही. पहा, महात्मा गांधी हे तर या देशातील प्रत्येकाला प्रिय आहेत, परंतु याचा अर्थ असा होत नाही की फक्त गांधी घराणंच प्रसिद्ध असलं पाहिजे, बाकी सावरकर किंवा इतर सगळे जे कोणी आहेत त्यांच्यापेक्षा तुच्छ हे दाखविण्याचा प्रयत्न नेहमीच राहुल गांधीजी यांच्यासारख्या एका म्हणजे आता त्यांना काय म्हणावे मला कळत नाही, परंतु एका निर्बुद्धच म्हणेन मी व्यक्तीकडून नेहमी केला जातो. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल या महाराष्ट्रातील जनतेला एक वेगळ्या प्रकारचा आदर आहे. लहान मुलांपासून त्यांच्या कविता आणि गाणी ऐकत ऐकत आम्ही सर्व मोठे होतो. बरोबर आहे. मात्र तरी देखील काँग्रेसचा या सर्व गोष्टींना विरोध का? प्रत्येकाच्या हृदयामध्ये भरतो. अशा स्वातंत्र्यवीरांबद्दल राहुल गांधीजी जे अपशब्द काढतात, बरं, या अपशब्दांमागचं नेमकं कारण काय? गोपाळ तिवारी उत्तर देतील आणि त्यानंतर ऋषी वर्मा, आपण आपल्या म्हणण्यावरती ठाम राहणार का आणि जी प्रतिक्रिया आपण दिलेली होती त्या भूमिकेवरती आपण ठाम आहात का? गोपाळ तिवारी, अगदी थोडक्यात, वेळ संपत आलेली आहे.
विशालजी, एक तर सांगतो, अशा कुठल्याही धमक्यांना काँग्रेस घाबरत नाही. काँग्रेसचे कार्यकर्ते त्या ठिकाणी समर्थ आहेत. बर. दुसरा मुद्दा, जे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आणि त्यावेळेचे केंद्रीय मंत्री अरुण शौरी जे पत्रकार होते, हा. ते वाजपेयींच्या मंत्रिमंडळात होते. त्यांनी जे ऋषी वर्मा पुस्तक येतो लिहिले आपल्याला. आणि सावरकरांबद्दल जे त्यांनी त्या ठिकाणी इतिहासाचे दाखले देऊन जे काही बोलणं केलंय, बर. त्या अरुण शौरींचा दाखला दिलाय. तोच राहुल गांधींनी बोललंय. इतिहासाला दोन्ही बाजू असतात. मग सावरकरांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या कर्तृत्वाविषयी काय बोलणं होतं? कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं ते म्हणत होते. बरं बरं त्या ठिकाणी गोपाळजी, मला संभाजी काँग्रेसची महाराजांना भूमिका काय लक्षात बोलले? आलेली आहे. ऋषी वर्मा अगदी एका वाक्यात आपण आपल्या म्हणण्यावरती अजूनही ठाम आहात का? राहुल गांधी आले तर पुढे काय? पशुपाणी आहे, गायीविषयी ऋषी काय वर्मा. होतं? त्यांना गायीविषयी श्रद्धा होती का? या सगळ्याच गोष्टी आहेत. त्यांनी स्त्रियांविषयी काय होतं? त्यांनी शत्रूच्या स्त्रीविषयी काय होतं? या अनेक गोष्टी आहेत. गोपाळजी, ऋषी वर्मांचं मला एका वाक्यात उत्तर हवं, त्यानंतर मला कार्यक्रम संपवायचा आहे. वेळेची मर्यादा आहे. ऋषी वर्मा बोला. या एक लक्षात ठेवा, काँग्रेसनी ज्या ज्या वेळेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केलाय, ही बीजेपी आहे ना पिळत बसून राहते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यानंतर. बर. या भारतीय जनता पार्टीचे कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांवर, महात्मा फुलेंवर असे उद्गार करतात, तेव्हा कुठं जाता हो भारतीय जनता पार्टीवाले? या काँग्रेसनी आणि बीजेपीनी महाराष्ट्राचं वाटोळ करायचं ठरवलेलं आहे. बरं, निश्चितच आहे. म्हणजे प्रत्येक पक्ष हा आपापल्या भूमिकेवरती, आपापल्या विचारधारेवरती ठाम आहे. आज वेळेची मर्यादा असल्यामुळे या ठिकाणी या सर्व पदाधिकाऱ्यांना थांबावं लागतं. धन्यवाद ऋषी वर्माजी, गोपाळ तिवारी, गणेश खणकर आणि अरुण सावंत, आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली आहे. इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी.